दिवाळीचा हंगाम आहे आणि या हंगामात खाजगी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र अशा वेळेला नागपूरला पोलिसांनी 2 महिन्यापूर्वी एक निर्णय घेतला होता की लोकांनी एकतर आउटर रिंग रोडला थांबावं, तिथे उतरावं किंवा तिथून बस चढावी, किंवा शहराच्या आतमध्ये एखादा जर त्यांचा मुख्य थांबा असेल तिथून खाजगी बस घ्यावी. मधले जे स्टॉप होते ते नागपूर पोलिसांनी बंद केलेले आहेत. वाहतूक पोलिसांनी 2 महिन्यापूर्वी हा नियम केला, पण त्यामुळे प्रवाशांना पण त्रास होतो आहे आणि जे खाजगी बस चालक आहेत त्यांना पण त्रास होतो आहे. तो कसा होतो आहे हे विचारूया. आपलं नाव काय बेटा? दिया श्रीखंडे. दिया, आपण कुठे चाललात? आम्ही हैदराबादला. हैदराबादला. तिथे जॉब करता आपण? हो. दिया, हा जो 2 महिन्यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे लोकांना, प्रवाशांना, खासकर म्हणजे मुलींना काय अडचण होते? म्हणजे समजा पहाटे लवकर उतरला तिथे किंवा इथनं जर जायचं असलं, काय अडचण आहे? तसं तर जेव्हापासून हे डिसिजन घेतलं आहे, मी दर महिन्याला ट्रॅव्हल करत असते. तर त्याच्यामुळे जेव्हापासून मी ट्रॅव्हलिंग स्टार्ट केली आहे, आधी मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हापासून रूल चेंज झाले आहे, मला बराच प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. आज मला इथे बैद्यनाथ चौकात यावं लागलं बससाठी. माझं घर खूपच दूर आहे इथून. तिथून ट्रॅव्हल करून इथे यायला मला खूप वेळ लागला. माझे पैसे, माझा वेळ वाया गेला. आणि एक मुलगी असून मी एक्सपेक्ट करते की मला थोडी सेफ्टीसाठी माझे स्टॉप्स थोडे जवळपासचे पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी एक रिक्वेस्ट करत आहे. समजा सकाळी पहाटे आपण उतरलात आणि आउटर रिंग रोडला उतरलात तर काय भीती वाटते, जे तुम्ही मगाशी सांगत होतात? तसं आजकाल क्राईम रेट खूप वाढलेला आहे. सेफ्टी म्हणजे तर खूप महत्त्वाची आहे. तर एक मुली असताना मला असं वाटते की जर मी सकाळी पहाटेला किंवा रात्रीला मी कुठून येत आहे, बाहेरून नागपुरात येत आहे, तर जर मी बाहेर उतरत आहे तर मला घरी यायला मी सेफ आहे का? हा प्रश्न मला खूप मोठा पडलेला आहे. तर त्याच्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे नागपूर पोलिसांना की ह्या गोष्टीवर थोडेसे म्हणजे लक्ष द्या आणि थोडंसं काहीतरी आमच्या विचारात डिसिजन घ्या. मुलींना काय वाटतं आहे ते आपण लेडीज प्रवाशांकडनं आपण जाणून घेतलं. आता हे जे लोक आहेत त्यांना काय वाटतं आहे, हे आपल्याला काय सांगाल आपण? सर बहुत तकलीफ हो रही है। वहाँ से छत्रपति का पिकअप डालते हैं, वहाँ से उठाते नहीं है। यहाँ आने के बाद वहाँ से ऑटो का 200 रुपये लग जाता है। हम फ़ोन करते तो बोलते वहाँ नहीं रुकती गाड़ी करके, यहाँ आना पड़ेगा। 200-300 रुपये ऑटो वाला ले लेते हैं, कैसा चलेगा ऐसे में? बिल्कुल बहुत त्रास हो रहा है। वो पिकअप पॉइंट चालू कराओ सर, उसके लिए बहुत तकलीफ हो रही है। हे प्रवासी म्हणतात पिकअप पॉईंट चालू करायला पाहिजे. खाजगी बस चालकांचं काय म्हणणं आहे? आपल्यासोबत पॅसेंजर्स आहेत इथे. तुमचा काय अनुभव आहे? माझं असं आहे, मी नोकरी करतो आणि नेहमी मला पुण्याला वगैरे जावं लागतं. आता यांच्या बसेस पहिले मला छत्रपतीवरून पिकअप करायच्या. आता यांच्या बसेस छत्रपतीला थांबत नाही. हे म्हणतात आम्ही तुम्हाला बाहेर मागे थांबवू, खापरीला थांबवू, तिकडे उतरू. दोनदा माझा अनुभव असा झाला की यांनी मला खापरीकडे उतरवलं. तर तिथून मला ऑटो करून यायचं किंवा जायचं, किंवा रात्रीची 10ची बस जर मी घेतली तर मला तितक्या दूर जाणं शक्य होत नाही ना. त्याच्यामुळे जे पिकअप आहेत ते मला जर इथे छत्रपतीला मिळालं, माझं राहणं इकडे त्रिमूर्तीनगरच्या पुढे आहे, तर मला तिथे यायला थोडासा त्रास होतो. तर जर सरकारने असं केलं की आम्हाला छत्रपतीवरून जर पिकअप दिला तर ते जास्त चांगलं राहील असं मला शहराच्या वाटतं. आतमध्ये पिकअप पूर्वीसारखे झाले पाहिजे असं म्हणतायत. आपण काही खाजगी बस चालकांशी विचारूया. जिस तरीके से ये हो रहा है, क्या कहेंगे आप? आपका भी कुछ कहना है? किस तरीके से तकलीफ हो रही है? हर दिन रोज़ाना कितने चालान हो रहे हैं? करीब करीब रोज़ 10 से 15 चालान हो रहे हैं नागपुर शहर में, और ये तकलीफ़ धीरे धीरे बढ़ते जा रही है। अब जितना पैसेंजर बाहर से हम लाते हैं, पूना से बोलो या औरंगाबाद से लाओ, हैदराबाद से लाओ, अगर इस रोड से जब आते हैं हम वर्धा रोड साइड से, जब छत्रपति स्क्वायर से थ्रू आती है गाड़ी, तो वहाँ पैसेंजर बोलता है हमको उतारने के लिए, तो हम मना कर देते हैं क्योंकि हमारे को जो अलाउ नहीं है वहाँ रोकना, तो हम अपनी प्राइवेट पार्किंग में लाके उनको उतारते हैं। तो उनका कहना है कि जब आप जाए यहीं से रहे हो तो हमको यहाँ क्यों नहीं, हमको 200-300 रुपये वहाँ से फिर से लगेगा, तो ये खर्चा बढ़ गया है हमारा। तो ये पैसेंजर को आपकी बड़ा कितनी गाड़ियां हैं बॉबी भाई? आपकी कितनी गाड़ियां हैं? कितना टैक्स देते हैं? क्या कहना है आपका इसमें? करीब मेरे पास में 50 व्हीकल्स है, बसेस, जो मैं डेली चलाता हूँ, और मैं करीब समझ लो टोल टैक्स जो है डेली का वो मैं भरता हूँ 1,30,000 रोज। तो एक अराउंड 40 to 45 लैक्स में महीने का सिर्फ टोल टैक्स के रूप में देता हूँ।
बाकी मेरा जो रोड टैक्स है, ये सारी चीज़ें अलग है। तो ये मेरे लिए अभी पॉसिबल नहीं है कि इतना मैं पैसेंजर नहीं आएगा तो मुझे मुश्किल हो जाएगी इस चीज़ की। तर सैनी ट्रॅव्हल्स चे जे संचालक आहेत बॉबी, ते असं सांगतायत. बाबा डवरे बाबा ट्रॅव्हल्सचे, त्यांच्याशी विचारूया याचं सोल्युशन काय, काही उपाय आहे, आपण काय सजेस्ट कराल सरकारला? सरकारने इंग्रजाच्या जमान्यापासून आजपर्यंत रेल्वेला रेल्वे स्टेशनसाठी जमीन दिली, विमानासाठी विमानतळ बनवलं, एस टी गव्हर्मेंटच्या ज्या बसेस आहेत त्यांच्यासाठी बस स्टँड दिलं, गव्हर्मेंट स्टँड बनवलं आहे तिथे. तर आम्ही काय केलं, आम्हाला जेव्हा परमिट दिलं, आम्ही परमिटचा पैसा मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतो, GST भरतो, टोल टॅक्स भरतो. तरी आम्हाला म्हणतात की शहराच्या बाहेरही नाही ना आम्हाला. जर आमची बस आली तर शहराच्या बाहेर उभी कुठं करावं, हा एक मोठा प्रश्न आहे. तर खाजगी बस चालक म्हणतायत की त्यांच्याकडून इतका कोट्यवधी रुपयांचा टॅक्स सरकारी तिजोरीत जर जमा होत आहे, तर सुरक्षेचा जो विषय आहे प्रवाशांचा, तो लक्षात घेता त्यांनासुद्धा खाजगी बस वाहनतळ इथे वेगवेगळ्या शहरामध्ये, विशेषतः नागपूरसारख्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे झाले पाहिजे, असं खाजगी बस चालकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.